नमस्कार सगळ्यांना, कशी आहात? मजेतच असणार. तर मी भरपूर दिवसांनी ब्लॉग काढते म्हणजे भरपूर म्हणजे तरी पण संक्रांतीच्या वेळेस शूट केलेला होता मी ब्लॉग. आणि त्याच्यानंतर आत्ता काढते. आंघोळ केली नाही बरं का, नाही तर तुम्हाला वाटेल बाई पारुशी चाली, पण मी खरंच आंघोळ केलेली नाही. आता ग्रीन टी पिऊन बसले, म्हटलं चला थोडासा एक ब्लॉग शूट करावा आणि बोलावा तुमच्याशी थोडंसं. त्याच्यामुळं मग मी ब्लॉग काढायला घेतला. तर कसे आहात? मजेतच आहेत ना? 2-3 दिवस ब्लॉग का नाही काढलं, त्याचं कारण हे होतं की आमच्या इथं होतं वोटिंग. त्या वोटिंगमुळं मग आम्ही फिरत होतो इकडं तिकडं प्रचार करायला, कुठं काय कुठं काय. त्याच्यामुळे 2-3 दिवस काही ब्लॉगच काढायला भेटला नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी तेवढी तयार होऊन एक व्हिडिओ मी शॉर्ट्स व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि ब्लॉग पण छोटासा काढला होता. आणि त्याच्यानंतर मग परत 15 तारखेला आमच्या इथं वोटिंग होती. आणि तिथं गर्दी असल्यामुळं मला काही तिथं काही ब्लॉगच काढता आला नाही. त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट केला नाही. तर आता बसले होते म्हणून इतकी गर्दी होती तिथं ब्लॉग हे काढताना. पण वोटिंग करायला चाललो होतो ना त्या दिवशी 15 तारखेला, खूप तिथं म्हणजे खूपच गर्दी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं वोटिंग होतं ना, त्याच्यामुळे गेले होते तिथं, मतदान करून आले. हे बघा, मतदान केलं. आमच्या इथं 4 बटन दाबायचे होते. 4 उमेदवाराला मतदान करायचं होतं. अशा 4 पेट्या लावलेल्या होत्या तिथं. मी तर लय कन्फ्यूज झाले होते. मतदान म्हणजे वोटिंग कसं करायचं, कोणाला द्यायचं, विचार पडतो ना. आणि किती 2-3 मिनटं पण ते लोक आतमध्ये थांबून देत नाही. आवरा आवरा म्हणून ओरडत असतात मागं बसून. आपले दाबले कुठेतरी बटणं, आले बाहेर निघून. काय करणार, समजतच नाही. एवढे लोक असतात त्याच्यामध्ये, तर आपल्याला काय कळणार आहे कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. आपलं कोणाला तरी, कोणीतरी आपलं निवडून या. आता कोण झाला कोण नाही, आमच्या इथं कोण झाले नगरसेवक पिंपरी चिंचवडमध्ये काय माहिती. मतदान तर करून आले. मतदान करून आल्याच्या नंतर मस्त बकऱ्याचं मटण बनवलं होतं, खाल्लं, निवांत गेले झोपून. लय दमले होते त्या दिवशी. इकडं फिर तिकडं फिर, इकडं फिर तिकडं फिर, कुठं नंबर लागल तेच समजत नव्हतं. एक जणाला विचारलं, तिथं लागला. हाय का म्हणलं, इथं माझं नाव, तर हाय म्हणलं. ते थांबले मग लाईनीला. मतदान केलं ना, आले मग घरी. स्वयंपाक करूनच गेलेली होते मी, पण तिथं गर्दी असल्यामुळं उपाशीच दिवसभर. मग संध्याकाळीच डायरेक्ट जेवायला भेटलं. दिवसभर पाणी नाही आणि खायला बी नाही, काहीच नाही. तेवढं ग्रीन टी पिऊन गेलेली होते, त्याच्यावरच मी अख्खा दिवस होते. अख्खा दिवस घालवला मी तिथं. डायरेक्ट मग 5-6 वाजताच आले मी जेवण करायला. जेवण केलं आणि जी झोपून गेले. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच उठले. मग आता काल तर मी लाईव्हला आलेलीच होते आणि थोडा वेळ होते मी लाईव्हला. एक मैत्रिणीशी गप्पा मारत होते. हिंदी होती ती, म्हणजे हिंदी बोलत होती. झाली तिची माझी अशीच दोस्ती. ती कुठं चंदीगडची होती, चंदीगडची. आओ ना दीदी, चंदीगड में मिलने को घूमने को आ जाओ. आता एवढं लांब मला तिथलं काय माहीतच नाही. मला इथलंच नीट माहीत नाही, तर तेवढं लांबचं काय माहीत पडणार आहे. आंघोळ करायची अजून मला, आंघोळ केली नाही मी. मग थोडं तिच्याशी बोलले लाईव्हला आणि मग बंद करून टाकलं. मग त्याच्यानंतर मग मी साडी आणायला गेले. माझा वाढदिवस आलाय ना जवळ, त्याच्यामुळे मग मी साडी घेतली. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये मी साडी कशी घेतली ती. हे बघा, हे माझ्या पोराला बूट घेतले. त्याचा बड्डे आता 24 तारखेला, म्हणून त्यासाठी हे बूट घेतले. आणि मला हे 2 परकर घेतले साडीवरती, एक आणि एक असाच डेली वेअरसाठी वापरायसाठी हे घेतला. हे 2 परकर घेतले.
आणि आता तुम्हाला दाखवते. ही बघा, ही माझी साडी. साडी छान आहे का सांगा मला. हे पदर आहे. साडीचा कलर कसा वाटतोय. हे बघा, ही अशी साडी घेतली मी माझ्या वाढदिवसासाठी घालायला. मस्त आहे सूट एकदम. हे सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट. हे बघा, हा पदर आहे, त्याला हे असे गोंडे लावलेले आहेत. मस्त आहे साडी. मला खूप आवडली, माझ्या मुलीला पण खूप आवडली. त्याच्यामुळं मग मी, ती म्हणली मम्मी हेच घे, तर मग मी ही साडी घेतली. आता याचं ब्लाऊज टाकणार आहे मी शिवायला. याचं ब्लाऊज तुम्हाला दाखवते कसं आहे आतमध्ये. हे बघा, हे फक्त हे प्लेन ब्लाऊज आहे. बारीक बुट्टी आहे त्याला, पण एवढं तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामधून, व्हिडिओमधून दिसणार नाही. आणि हे हाताला अशी बॉर्डर येणार आहे ही फक्त. बाकी साडी खूप छान आहे, मला आवडली. ते आधी त्याला कपडे घेऊन ठेवले होते, मग चाललं होतं त्याचं बूट घ्यायचं. तो म्हणत होता बॅट घ्यायची खेळायला. मग बॅट काय करायची, बॅट काय कामाची, लाकडाची बॅट कधी पण तुटून जाईल. त्याच्यामुळे त्याला म्हटलं तुला मी चांगले बुटं घेते. हे बुटं केवढ्याचे आहेत मला सांगा बरं तुम्ही. हे बूट जी मी घेतलं आहे ना, हे बुटं 650 रुपयाचे बूट आहे. ते ह्याचं काहीतरी नाव आहे, ह्याचं काहीतरी, या बुटाचं नाव याला काहीतरी म्हणतात. मला काय एवढं येत नाही बोलायला, पोराला येते बरं. हे बघा गाईज, मी आता आंघोळ करून बसले आणि चहा पिला, माझी गोळी खाऊन घेतली मी आता. ते तुम्हाला माझी साडी आवडली का नाही मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता घेते मी पटपट काम उरकून, कारण राडा कसा सगळा पडलेला आहे बघा. हे बघा, काहीच केलं नाही, सगळं राडा तसा. ते आता आंघोळ केली आणि मला आता ते हे सांगून टाकते त्यांना. साडी आवडली असेल तर मला एक छानशी कमेंट करा, ताई तुमची साडी आवडली म्हणून. मुलाचे कपडे नाही, मुलाचे बुटं कसे आहेत ते पण सांगा मला. आणि हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.